हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा जो व्हिडिओ आहे तो 27 फेबचा आहे. दीपकचा बड्डे होता. तो आम्ही घरी नॉर्मली सेलिब्रेट केला, कारण का शिफ्टिंगचं पण काम चालू होतं. सो नॉर्मल केलं ऑफिसला निघता. सो असा काही त्याचा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि सांगायची गोष्ट एक म्हणजे मी त्याचा बड्डे विसरलेली पिल्लूमुळे. आणि मला दीपक घरी आल्यानंतर ऑलमोस्ट दुपारी आठवलं की आज दीपकचा बड्डे, म्हणजे मोबाईलमध्ये डेट दिसल्यावर मला आठवलं. आणि ही दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ आहे, म्हणजे 28 फेबची. सो इथे पिल्लू सकाळ उठलेली, सो रडत उठलेली. त्यामुळे तिला थोडं डायवर्ट करायचं माझं चालू होतं. बाहेर थोडं विंडोच्या दाखवत होती काय तिचं ती बघत पण होती, चांगला एन्जॉय करत होती. अशी काही आमची सकाळची सुरुवात झाली. आणि झोप नसल्यामुळे, म्हणजे घरी खूप सारं काम काढलेलं आहे, सगळं पॅकिंग वगैरे चालू आहे, सगळं सामान इकडे तिकडे. त्याच्यामुळे ना झोप पण नाही होत, घरात पण पसारा. त्याच्यामुळे मनच नव्हतं करत व्हिडिओ शूट करायचा. पण मध्ये ब्रेक पडला ना की तो चांगला नाही वाटत. सो व्हिडिओ मी जसं होईल तसं मी सुरू केलं आहे. बाबा बोला, बाबा. बाबा कुठे? बाबा कुठे? बाबा कुठे? बोला. टकलू. बोल बोल बोल. बोला. अजून ABCD बोल. A for apple, B for ball, C for cat. तू कर. A for apple, B for ball, C for cat, D for dog. Samara, Deepa. बाबा बोला, बाबा. बाबा बाबा. बोला बाबा. बाबा. दादा. मम्मा. तू बोल. काका. बोल. नाकातली घाण दिसते आपल्याला. करा परत. ये कर. या तू कर. या क्लॅप नाही, या कर. या बोलो. या कर. या कर. तू कर सर. या तू कर. या क्लॅप कशाला? या कर. या हां, असं नाही करायचं, असं करायचं. बोल. अजून तुझे आमचे चालतात बघा, चालतात. कुठे 2 दात तुझे? अजून दाखव. कुठे 2 दात दाखव. आणि इथे पिल्लूचा आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला, तिचे कपडे वगैरे चेंज केले, तिला डायपर फ्री केलं. आणि इथे तिला बिस्किट दिलेलं खायला, मारीचं बिस्किट दिलेलं, कारण का डाईट बिस्किट आहे ना
खाल्लं ना तिने की म्हणजे ते खूप ड्राय असतं, त्याच्यामुळे मग मी तिला मारी बिस्किट दिलं, विटा मारी आहे. सो ते दिलं, ते पण तिने अगदी ऑलमोस्ट थोडंसंच खाल्लं, तर तुम्ही बघताय तेवढंसंच तिने खाल्लं. आणि ती खेळत होती तिचे बाबा आणि ती चालू होतं तिचं. आणि इथे मी बनवते पिल्लूला मूग डाळ. मूग डाळ म्हणजे तुम्ही डाळ बोलू शकता, मूग डाळची डाळ. सो आज तूप पण संपलेलं, सगळं पॅकिंग चालू होतं, त्याच्यामुळे मी घेतलं नाही. मग थोडंसं तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये मी ॲड केलं आपलं हिंग आणि जिरे पावडर आणि लसूणचा तडका दिला. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आज मी पिल्लूच्या जेवणामध्ये ओनियन ॲड करणार आहे थोडंसं, आणि थोडंसं तिखट मसाला ॲड करणार आहे. सो मी इथे ॲड केलेलं हिंग, जिरे पावडर आणि लसूणचा थोडासा तडका दिला, जेणेकरून जरासा टेस्ट वेगळी येते. लसूणच्या तडक्याने कशी टेस्ट जरा चांगली येते, त्याच्यामुळे थोडंसं 1-2 पाकळी लसूण टाकलं, ते तेलामध्ये अगदी नीट परतवून घेतलं. आणि तुम्ही पण असं दिलं ना, आणि तुम्ही पण असं खायला द्याल ना, तर बाळ आवडीने खाणार. सो मी हे ते तेलामध्ये अगदी त्याला नीट परतवून घेतलं. नंतर एकदम छोटूसा कांदा घेतला, जास्त नाही घेतला. आणि तुम्ही अशा नवीन गोष्टी ट्राय करत असाल ना बाळासाठी, तर तुम्ही दिवसा ट्राय करा, जेणेकरून त्याला काही साईड इफेक्ट होत आहेत का, त्याचा काही त्याला त्रास होतो आहे का, ते आपल्याला समजण्यात येतं. सो तुम्ही असं काही नवीन गोष्ट ॲडिशनल करत असाल त्याच्या जेवणात, तर तुम्ही मॉर्निंगलाच करा, असं मी तुम्हाला सांगेल. सो इथे मी कांदा थोडासा परतून घेतला, टोमॅटो टाकला आणि गाजर पण टाकला. गाजरमध्ये खूप सारे फायबर्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही गाजर ॲड करा. आणि मी एक ऑब्झर्व केलं आहे चांगलंच, की पिल्लूला कॉन्स्टिपेशनचा त्रास होता, तर मी तिला डेली तिच्या जेवणामध्ये एक टाईम गाजर ॲड केल्यापासून तिला ना कॉन्स्टिपेशनचा त्रास जरा पण होत नाही आहे. जी हार्ड तिची पॉटी होती ना, ती आता सॉफ्टवर आलेली आहे, म्हणजे तिला त्रास नाही होत, तिला पेन नाही होत, तिला इरिटेशन नाही होत पॉटी करताना. सो तुमच्या पण बेबीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, हार्ड टॉयलेटला होत असेल, तर तुम्ही त्याला रोज एक टाईम तरी गाजर ॲड करा जेवणामध्ये. गाजरनी खूप सारा फरक पडतो, गाजरमध्ये खूप सारे फायबर्स असतात. आणि जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल बाळाला, तर त्याच्या जेवणामध्ये ना तुम्ही फायबर ॲड कराच करा. फायबरनी ना खूप सारा फरक पडतो. मी भरपूर सारे फायबरचे गोष्टी ॲड केले पिल्लूच्या जेवणामध्ये, पण त्याचा काही फरक पडला नाही. मग नंतर मी काय केलं, कॅरेट आहेत ना, तिला 2-2 टाईम द्यायला लागली, सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ असं द्यायला लागली. त्याच्यानंतर तिच्या पॉटीमध्ये ना थोडाफार फरक जाणवायला लागला. नंतर मग मी एक टाईम केला. आता तिची जी पॉटी आहे ना, ती अगदी स्मूथ असते, म्हणजे हार्ट तिला त्रास काही नाही होत. सो तुम्ही पण तुमच्या बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या बाळाच्या जेवणामध्ये आधी 2 टाईम गाजर ॲड करा, नंतर एक टाईम करा. बघा तुमच्या बाळाला नक्की म्हणजे नक्की फरक पडेल. माझ्या पिल्लूला तर पडला आहे फरक, त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या ज्या गोष्टी आहेत, मी ज्या एक्सपिरियन्स केल्या आहेत, पिल्लूला त्याचा काही त्रास नाही झाला आहे, सो मी तुम्हाला शेअर करते. कारण का औषधं देऊन ते तात्पुरतीच असतं, कारण का पिल्लूला पण औषधं वगैरे दिलेली, सो ते तात्पुरतीच होतं. आणि नंतर परत त्रास सुरू झाला. सो असं काही होम रेमेडीज किंवा घरगुती काही करता येईल, त्याच्यामुळे थोडंसं चांगलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुमच्या बाळाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, तर तुम्ही गाजर द्या. सो मी त्या टॉमॅटो टाकलेला, गाजर टाकलेला आणि आपले घरचे मसाले टाकले आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकलं. आणि सांगायची गोष्ट अशी म्हणजे पिल्लूला हे खाल्ल्यानंतर तिला थोडंसं असं बोलतात ना, एकदम लूज मोशन टाईप झालेलं. त्याच्यामुळे आता तिच्या जेवणात मी कांदा नाही ॲड करणार, ना लाल तिखट ॲड करणार. सो अशामुळे मी तुम्हाला सांगते की सकाळी तुम्ही त्यांना नवीन जे ट्राय करा ना, ते सकाळी करा, जेणेकरून आपल्याला समजतं. आणि इथे मी बीटची प्युरी करून घेतलेली, कारण का आम्हाला बीटची चपाती करायची होती. सो बीट होतं, ते म्हटलं ते पण ॲड करते. सो बीट पण ॲड केलं मी तिच्या जेवणामध्ये. सो तिच्या जेवणामध्ये चांगले फायबर्स गेले, बीट गेलं, म्हणजे चांगल्या गोष्टी आपण बाळाला दिल्या ना, की त्याची हेल्थ पण होते, त्याला ह्युमिनिटी पण वाढते, रोगप्रतिकारक क्षमता ती पण वाढते, म्हणजे ह्युमिनिटी वाढते. त्याच्यामुळे तुम्ही अशा. आणि ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती अशा प्रकारे काही झाले. आणि पिल्लू पण आता खाते, पिल्लूच्या बाबांना पण दिलेलं. सो इथे आहे ते बीटरूट
आणि इथे लेफ्ट ओवर बीट होतं, म्हणजे भरपूर दिवसापासून बीट मी आणून ठेवलेलं, पण करायला टाईम नाही भेटला. आणि आता त्या शिफ्टिंगमुळे वेस्ट घालवण्यापेक्षा, टाकून देण्यापेक्षा मी म्हटलं बीटची चपातीच करते. सो इथे मी बीट आहे ते बारीक कापून घेतले, मिक्सरला लावले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जेवढं पीठ भिजता येईल, म्हणजे मला अंदाज होता कारण का बाबा पण होते, त्याच्यामुळे तेवढंच बीट घेतलं, जास्त बीट नाही घेतलं आणि मला जास्त पाणी पण ॲड करावं लागलं नाही. सो अशी प्युरी केली, त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं आणि पीठ मळून घेतलं. तुम्ही नॉर्मली खाण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा पराठा पण करू शकता. त्याच्यामध्ये जिरे पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, ओनियनची पेस्ट करून तुम्ही पण त्याचा पराठा करू शकता मस्तपैकी, तो पण अगदी मस्त लागेल. तुम्ही पण असे नक्की ट्राय करा व्हरायटी पराठ्याच्या, चपात्या अशा व्हरायटी. जर तुमचं बाळ असेल तर तुम्ही असं चपात्या ट्राय करा, जेणेकरून त्याच्या पोटामध्ये बीट जाईल, पालक जाईल. त्याच्यामुळे असं डिफरंट आपल्याला ट्राय केलं पाहिजे. सो मी इथे मीठ टाकलं आणि बस, आता बाकी मी काही ॲड केलं नाही. नॉर्मल पाण्यामध्ये त्याला मिक्स करून घेईल, मळून घेईल पीठ आणि त्याच्या चपात्या करून घेईल. आणि मी आम्हाला आज केलेली बटाट्याची भाजी ग्रेव्हीवाली केलेली. सो बस तेवढंच केलेलं. बाकी आज आता 2-3 दिवस खूप गडबड होती शिफ्टिंगची, त्याच्यामुळे आणि मला व्हिडिओ पण शूट करायचा होता. आणि कसं गॅप पडला ना की मग नंतर इंटरेस्ट नाही राहत करायला, कंटाळा येतो. त्याच्यामुळे जसं होईल तसं मी व्हिडिओ शूट करते. तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आमचं नवीन रेंटल हाऊस बघायला भेटेल. आणि आत्ता आम्ही जाणार होतो इव्हिनिंगला थोडीशी नॉर्मल क्लिनिंग करायला आणि पूजा करायला नॉर्मल, कारण का पिल्लूमुळे यांना काहीच पॉसिबल होत नाही. तिचं रुटीन मला अजिबात हलवता येत नाही, कारण का तिला मला टायमावरच खायला दिलं पाहिजे, तिला मला टायमावरच झोपवलं पाहिजे. त्याच्यामुळे तिच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही चालत होतो. शिफ्टिंगला आम्ही ऑलमोस्ट 3-4 दिवस घेतले आहेत, कारण का स्टेप बाय स्टेप करणार आहे. पिल्लूला घेऊन सगळी घरात अडचण पण नाही करायचं, गर्दी पण नाही करायचं. हळूहळू सामान नेणार, हळूहळू लावणार असं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तसं आम्ही करतो आहे. आणि जसं शूट करता येईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू मी दाखवेल की आम्ही कशाप्रकारे करतो ते. आणि इथे आम्ही जस्ट तयार झालेलो. पिल्लूच्या ऑलमोस्ट झोपायचा टायमिंग होता, तिला पण रेडी केलेली. तिची पण छोटीशी बॅग घेतलेली, दूध वगैरे घेतलेलं तिला, कारण का तिचा झोपायचा टायमिंग झाला की तिला दूध लागतं त्याच्यामुळे. आणि मी हल्ली तिला ब्रेस्ट मिल्क कमी फीड करते, ती आता कमीच हे करते आणि ती जास्त करून फॉर्म्युला मिल्कवरच आहे तुम्ही म्हणाल तर. आणि आता ती तिचं खेळते. पिल्लूचे बाबा गेलेले खाली ॲग्रीमेंट आणायला. प्रत्येक सोसायटीमध्ये काही ना काही रूल असतात, त्याचप्रमाणे ॲग्रीमेंट दिल्याशिवाय एंट्री नाही असं काहीतरी होतं. त्याच्यामुळे ते गेलेले ॲग्रीमेंट आणायला. पिल्लूला रेडी करून ठेवलेली. आता तिकडे जाऊन नॉर्मली आम्ही गणपतीची छोटी मूर्ती घेतली, बस बाकी काही नाही घेतले. त्याची नॉर्मल पूजा करेल आणि थोडंसं ट्रॉली वगैरे क्लीन करेल. आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं तिथे कॉकरोच होते, छोटे अंडे दिलेले. आता उद्या जाऊन तिथे स्प्रे वगैरे मारेल. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच आमचं घर कसं आहे ते. सो आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.